नमस्कार. मी मिताली प्रतिभा कृष्णा मगदूम. मी इयत्ता 5वीत शिकते. मी कवी सागर मोरे यांनी लिहिलेला रोज नवी जादू हा काव्यसंग्रह वाचला. मला खरं तर 9 रसांबद्दल जास्त काही माहीत नव्हतं, पण मला सागर मोरे सरांनी हे पुस्तक खूप कौतुकाने दिलं. त्यामुळे मी माझ्या परीने त्या कविता वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील काही कविता मला समजल्याही. त्यातील काही कवितांविषयी मी आज बोलणार आहे. या कविता संग्रहातील मला आवडलेली पहिली कविता आहे दुःख दे. दुःख दे रे मला देवा, दुःख मला दे. दुःख दे रे मला देवा, दुःख मला दे. सुख ठाई शोधण्या तुझ्या, दुःख मला दे. भय दे रे मला देवा, भय मला दे. नामघोष होण्या तुझा, भय मला दे. नाही दिलेस ते देवा, तूच मला दे. नाही दिलेस ते देवा, तूच मला दे. माझा होऊन तू देवा, मीच मला दे, मीच मला दे. या कवितेत दुःख असल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही, तसेच भीती वाटल्याशिवाय देवाची आठवण होत नाही आणि भक्ती केली जात नाही हे सांगितले आहे. म्हणून कवीने देवाकडे दुःख आणि भय मागितले आहे. मला दुसरी आवडलेली कविता आहे मध्यांतर. जे होते जगायचे ते राहून गेले. जे होते जगायचे ते राहून गेले. जे माझ्या हक्काचे ते हरवून गेले. जगणे तर आजचेच ते राहून गेले. जगणे तर आजचेच ते राहून गेले. काळजी तर रोज उद्याच्या वाहून गेले. आज इथे मध्यांतरी मन भरून आले. आज इथे मध्यांतरी मन भरून आले. न जगताच अर्धे अंतर का सरून गेले. जे गेले पुरे जाहले सांडून डोळे. जे गेले पुरे जाहले सांडून डोळे. जे आहे जगायचे ते दावून गेले. आनंदात ह्या जगण्याच्या नाहून जाणे. आनंदात जगण्याच्या ह्या नाहून जाणे. अंतकाळी वाटणे न ते राहून गेले, ते राहून गेले. या कवितेमध्ये उद्याची काळजी चिंता करण्यात आजचं जगायचं राहून गेलं हे आयुष्याच्या मध्यंतरी लक्षात येतं असं सांगितलं आहे. तसेच हेही समजतं की न जगताच अर्धे अंतर संपून गेलं. तेव्हा कवी ठरवतो की जे सरून गेलं त्याच्याबद्दल दुःख न करता पुढील आयुष्य आनंदानं जगायचं, जेणेकरून आयुष्याच्या शेवटी असं वाटू नये की जे जगायचं ते राहून गेलं. अशा प्रकारे या कविता संग्रहामध्ये अनेक छान छान व अर्थपूर्ण कविता आहेत. त्या मला खूप आवडल्या व सागर मोरे सरांनी मला हे पुस्तक भेट दिले त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. धन्यवाद.